गुहागर पंचायत समितीमध्ये सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यांना महाराष्ट्र ज्योतिराव फुले समाजभूषण पुरस्काराने यांना गौरवित केलेले आहे. राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार मिळालेले अशा पीस अवॉर्ड कौन्सिल तर्फे PhD प्रदान करण्यात आलेली आहे. 30 वर्षापेक्षा जास्त अनुभव 30 वर्ष अध्यापनाचा अनुभव, कथा, कविता, गाणी, लेखांकिता, नाटक, चित्र शिदोरी 777 रुपयात बाबा या लघुपट चित्रपटाचे लेखन केलेले आहे. मी केलेले आहेत. ताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. पुढचे पुरस्कार पंढरीनाथ, माननीय पंढरीनाथ भीमजी तामोरे. दूरदर्शन व आकाशवाणीवरून सुद्धा सरांचं साहित्य प्रदर्शित झालेलं आहे. घुमतोय वादळ वारा हा कथासंग्रह त्याचं प्रकाशन झालेलं आहे. हे शास्त्रज्ञ आहेत. पर्यावरण वातावरणीय विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यामध्ये शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत. माझी वसुंधरा सारखे अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. संघटना ज्यांना सन्मानित केले आहे असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकार यांच्या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांचं अभिनंदन. त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आणि जे ग्रंथालय आहेत यांना दिवाळी अंक आणि पुस्तकाचे ते वाटप करत असतात. कोकणदीप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत असे ज्येष्ठ पत्रकार शेडगे कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. पाच 5000च्या वर पत्रलेखन आणि 250च्या वर स्तंभ लेखक यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांचं अभिनंदन. गाडगे बाबा संस्थानात अन्न वाटप करणे, खेड्यात जाऊन वृद्ध डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड, महाराष्ट्र रत्न पुरस्कार आणि पनामा राज्याचे राजदूतातर्फे राष्ट्रीय ह्युमन वेलफेअर आयकॉन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. 150हून जास्त पुरस्कार मिळालेले आहेत.
जागृत नागरिक समाजविरोधी पुरस्कार, नगरमित्र असे मानाचे पुरस्कार आणि हुंडाबंदीसाठी त्यांनी उपोषण केलं. हे एक महत्वाची गोष्ट आहे की हुंडाबंदी व्हावी म्हणून त्यांनी रेल्वे स्टेशनच्या समोर उपोषण केलेलं. आमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकार कवींचं या ठिकाणी पुरस्कार देऊन जे सन्मानित केलं ते मी महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर आणि धडाडीचे प्रमुख कार्यवाह अशोक भोसले आणि त्यांच्या टीमचं मी त्यांना धन्यवाद देतो. आज या पत्रकार दिनी महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाच्या काही लोकांनी जे योगदान दिले त्याचंही मला नामोल्लेखन करणं गरजेचं आहे. 2001 साली या काळाचुकी लालबाग भागामध्ये आम्ही महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाची मुहूर्तमेढ त्या साहेबांनी रोवली. त्यावेळेस संघाचा मी संस्थापक सदस्य अशोक तोडणकर, शिवदास शिवडकर, हे अशोक भोसले, भाऊ सावंत अशा अनेक मुक्त पत्रकारांनी त्यावेळेस जे मुक्त पत्रकार आहेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला, त्यांच्या साहित्याला वाव मिळाला आणि त्यांची पुढे त्यांनी दखल घ्यावी यासाठी आम्ही या संघाची स्थापना केली. आम्ही अनेक आंदोलनामध्ये जी सामाजिक आंदोलन आहेत, महागाई असतो, भ्रष्टाचार असतो, यासाठी सुद्धा आम्ही या संघटनेच्या वतीने चळवळी उभ्या केल्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या संघासाठी ज्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले, आज पत्रकार दिनी त्यांचं नाव घेणं उचित आहे. प्रथम मी नवाकाळचे दत्ताराम बारसकर साहेब, कोकण वैभवचे सुधाकर सामंत, रत्नागिरी टाइमचे यशवंत पाटील साहेब, शिवनेरचे नरेंद्र वाबळे साहेब अशा अनेक पत्रकारांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केली, साथ दिली. आणि यापुढे मी पाटकर साहेबांना आणि भोसले साहेबांना तुम्हाला धडाडीचा कार्यकर्ता मिळालाय. ज्या ज्या वेळेस तुम्हाला आमची गरज लागेल तुम्ही आम्हाला हात बघा, आम्ही तुम्हाला ओळख देऊ. आणि या संघाच्या पुढील कार्यास मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या कार्यकारीमध्ये दिलीप नारायण दळवी, ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक, माननीय पंकज कुमार ध्रुव, पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष, कविता चारोड्या लिहिणे, विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. शिवसंग्राम, मानवी हक्क अभियान, धडक कामगार युनियन याद्वारे सन्मानित केलेले आहेत. 5 ते 6 पुस्तकांचे लेखक असलेले असे राजा रामोळकर साहेब त्यांना विनंती करतो की त्यांनी तुमचा सत्कार करावा. वर्ष झाल्याच्या निमित्ताने त्यांचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. श्री गणेश
पत्रकार यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही सत्कार करत आहोत. यांनी या ठिकाणी यायचं आहे. पत्रकार मंचावर यायचं आहे. यांनी या ठिकाणी यायचं आहे. गंगाराम संजय चव्हाण, माननीय संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, सायन कोळीवाडा. या ठिकाणी यायचं आहे. जगन्नाथ माननीय जगन्नाथ हवापूर, दिलीप कलिंगन, समाजसेवक दिलीप साहेब. Stop.